नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा. नाव आहे एक होता कारभार. लेखिका वीणा गवाणकर मॅम. इतिहासात काही माणसं अशी असतात की त्यांचं आयुष्य वाचून आपल्याला प्रेरणा मिळते. काहींचं आयुष्य वाचून आपण थक्क होतो, पण काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचं आयुष्य वाचून आपण स्वतःला प्रश्न विचारायला लागतो. मी माझ्या आयुष्याचं काय करतो आहे? माझं ज्ञान फक्त माझ्यासाठी आहे की समाजासाठी? आणि खरंच यश म्हणजे नेमकं काय? मित्र हो, आज आपण अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. हे व्यक्तिमत्व ना एखादा मोठा उद्योगपती, ना युद्ध जिंकणारा सेनापती, ना राजकारणी, तरीही आज जगभरातील कृषीशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना आदराने स्मरतात. ते म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. त्यांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्यासमोर उभ्या करणाऱ्या लेखिका वीणा गवाणकर मॅम. त्यांचं एक होता कारभार हे पुस्तक मराठी चरित्र साहित्यातील एक महत्त्वाचं स्थान मिळवून बसलं आहे. हे पुस्तक जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा सुरुवातीला वाटतं की आपण एखाद्या वैज्ञानिकाचं चरित्र वाचणार आहोत. पण काही पानं पुढे गेल्यावर लक्षात येतं की हे केवळ एका व्यक्तीचं जीवनचरित्र नव्हे. हे मानवी जिद्दीचं, ज्ञानाच्या शक्तीचं, नम्रतेचं आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं गहन चिंतन आहे. कार्व्हर यांचं आयुष्य आपल्याला सांगतं की माणूस किती गरीब आहे, कोणत्या जातीचा आहे किंवा त्याच्या जन्माची परिस्थिती काय आहे. यापेक्षा तो आपल्या आयुष्याला कोणती दिशा देतो हे अधिक महत्त्वाचं असतं. या पुस्तकाचं शीर्षकही खूप बोलकं आहे. एक होता कारभार. एक होता राजा, एक होती राणी, अशा गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या आहेत. पण इथे राजा नाही, सत्ता नाही, वैभव नाही. इथे आहे एक असा मुलगा ज्याचा जन्म गुलामगिरीच्या सावटाखाली झाला, ज्याच्याकडे ना संपत्ती होती ना सुरक्षित भविष्य. तरीही त्याने स्वतःच्या ज्ञानाने आणि सेवाभावाने इतिहासात स्वतःचं नाव कोरलं. शीर्षकातूनच लेखिका एक महत्त्वाचा संदेश देतात. तो म्हणजे महानता जन्माने मिळत नाही, ती कृतीने कमवावी लागते. गवाणकर मॅमच्या लेखनाची खासियत म्हणजे त्या कोणत्याही व्यक्तीला देवत्व देत नाहीत. त्या कार्व्हर यांना परिपूर्ण नायक म्हणूनही रंगवत नाहीत, तर त्यांना संघर्ष करणारा, चुका करणारा, शिकणारा आणि सतत विकसित होणारा माणूस म्हणूनच दाखवतात. म्हणूनच हे पुस्तक वाचताना वाचकाला कार्व्हर यांच्याशी भावनिक नातं तयार करता येतं. त्यांच्या आनंदामध्ये आपणही आनंदी होऊ लागतो आणि त्यांच्या वेदना आपल्या मनाला स्पर्श करून जातात. ही मॅमच्या लेखनाची ताकद आहे. कार्व्हर यांचा जन्म अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळात झाला. त्या काळात कृष्णवर्णीय लोकांना माणूस म्हणूनही समान वागणूक मिळणं शक्य नव्हतं. त्यांना विकलं जायचं, विकत घेतलं जायचं. त्यांचं आयुष्य त्यांच्या मालकाच्या इच्छेवर अवलंबून असायचं. अशा समाजात जन्मलेल्या एका मुलाच्या आयुष्याची सुरुवातच अन्यायाने होते. जन्मानंतर काही दिवसांमध्येच त्यांची आई त्याच्यापासून कायमची दूर होते. आईचं प्रेम काय असतं हे त्यांना कधीच कळालं नाही. हा प्रसंग पुस्तकात फार नाट्यमय पद्धतीने मांडलेला नाही, पण त्याचा परिणाम वाचकाच्या मनावर खोलवर होतो. कारण एखाद्या मुलाच्या आयुष्यात आईची अनुपस्थिती म्हणजे फक्त एका व्यक्तीचा अभाव नसतो, तो सुरक्षिततेचा, प्रेमाचा आणि ओळखीचाही अभाव असतो. याच ठिकाणी पुस्तक एक मोठा प्रश्न आपल्याला विचारतं. आपल्या आयुष्याची सुरुवात आपण ठरवू शकत नाही, पण आपल्या आयुष्याची दिशा आपण ठरवू शकतो का? कार्व्हर यांचं संपूर्ण आयुष्य
या प्रश्नाचं उत्तर आहे. लहानपणापासूनच कार्व्हर इतर मुलांपेक्षा वेगळे होते. त्यांना खेळण्यापेक्षा झाडं, फुलं, पाने आणि माती अधिक आकर्षित करत होती. एखादं कोमेजलेलं रोप दिसलं की ते त्याचं निरीक्षण करायचे. एखाद्या झाडाची पानं का पिवळी पडली, एखादं फूल विशिष्ट ऋतूमध्येच का उमलतं, मातीचा रंग बदलला की पिकांवर काय परिणाम होतो, असे प्रश्न त्यांना सतत पडायचे. हीच जिज्ञासा पुढे त्यांच्या संशोधनाचा पाया ठरली. आजच्या काळात आपल्या प्रश्नांना उत्तरं फार सहज मिळतात, पण कार्व्हर यांच्या काळात उत्तरं सहज मिळत नव्हती. म्हणून प्रश्न विचारण्याची सवय टिकून होती. हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की ज्ञानाची सुरुवात उत्तरांपासून होत नाही, तर ती प्रश्नांपासून होते. ज्याच्या मनात कुतूहल जिवंत असतं त्याच्याकडे नवीन जग निर्माण करण्याची क्षमता असते. कार्व्हर यांना निसर्ग फक्त अभ्यासाचा विषय वाटत नव्हता. त्यांच्या दृष्टीने निसर्ग हा जिवंत शिक्षक होता. ते म्हणायचे की प्रत्येक वनस्पतीकडे काहीतरी शिकवण्यासारखं असतंच, फक्त आपण शांतपणे तिचं निरीक्षण केलं पाहिजे. हा विचार भारतीय तत्वज्ञानाशीही जवळचा वाटतो. पुरातन ग्रंथ परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गालाच गुरु मानलं गेलं आहे. म्हणूनच कार्व्हर यांचं आयुष्य अमेरिकेत घडलं असलं तरी त्यांची विचारसरणी मात्र सार्वत्रिक वाटते. कार्व्हर यांनी शिक्षण मिळविण्यासाठी जो संघर्ष केला आहे ना, तो भाग पुस्तकातून वाचण्याजोगा. आज आपण शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही तर दुसऱ्या शाळेमध्ये अर्ज करतो, पण कार्व्हर यांच्या काळात अनेक शाळा केवळ त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे त्यांना प्रवेश देत नव्हत्या. एका मागोमाग एक नकार मिळत होता. प्रत्येक नकार एखाद्या स्वप्नावरती घाव घालत होता जणू. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी गाव बदललं, पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा नकार मिळाला, तरीही ते चालत राहिले. हे वाचताना लक्षात येतं की मोठी स्वप्न पाहणाऱ्याला जग अनेकदा पहिल्यांदा नाकारतच. या ठिकाणी लेखिका अतिशय सूक्ष्म निरीक्षण करतात. त्या सांगतात की कार्व्हर यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नव्हतं, तर शिक्षण जग समजून घेण्याचा मार्ग होता. त्यांचा प्रश्नच वेगळा होता. ते विचार करत की हे ज्ञान समाजासाठी कसं उपयोगी पडेल. या प्रश्नांमधला फरक त्यांच्या महानतेचं रहस्य सांगतात. त्यांच्या वाट्याला आलेल्या वर्णभेदाच्या असंख्य अनुभवांनी त्यांचं मन कठोर होऊ शकलं असतं. ते समाजाविषयी द्वेष बाळगू शकले असते. पण पुस्तकामध्ये आपण पाहतो की त्यांनी कधीही द्वेषाचा मार्ग निवडला नाही. त्यांनी अपमानाला सुडामध्ये बदललं नाही. त्यांनी त्याचं रूपांतर अभ्यासात, संशोधनात आणि सेवेत केलं. ही गोष्ट त्यांना इतर अनेक महान व्यक्तींपेक्षा वेगळं स्थान देते. ते आपल्याला शिकवतात की परिस्थिती माणसाला दुखवू शकते, पण त्याचं चारित्र्य हे कसं घडेल हे शेवटी तो स्वतः ठरवतो. या टप्प्यावर पुस्तक फक्त चरित्र राहत नाही, तर ते वाचकाला स्वतःकडे पाहायला भाग पाडतं. आपण अपयश आल्यावर काय करतो? टीका झाली तर आपण खचतो की अधिक मजबूत होतो? आपल्या आयुष्यातील अडचणी आपल्याला तोडतात की घडवतात? कार्व्हर यांच्या आयुष्याकडे पाहताना हे प्रश्न सतत मनात येतात. हळूहळू कार्व्हर यांची ओळख वनस्पतींचा डॉक्टर म्हणून होऊ लागते. लोक आजारी झाडं त्यांच्याकडे आणतात आणि ते त्या झाडांचं बारकाईने निरीक्षण करून त्यांना पुन्हा ताजं करण्याचा प्रयत्न करतात. ही घटना वरवर पाहता साधी वाटते, पण ती त्यांच्या वैज्ञानिक प्रवृत्तीचं, त्यांच्या वृत्तीचं प्रतीक आहे.
महान शोध मोठ्या प्रयोगशाळेतच सुरू होत नाहीत, तर ते लहान निरीक्षणांपासून सुरू होतात. एका पानावरील डाग, एका रोपट्याचा रंग, मातीचा वास, या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारा माणूसच पुढे मोठे शोध लावू शकतो. याच काळात त्यांच्या मनात एक विचार दृढ होतो. ज्ञान हे स्वतःच्या कीर्तीसाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. हा विचार पुढे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान बनतो आणि याच तत्वज्ञानामुळे ते केवळ वैज्ञानिक न राहता मानवतेचे सेवक ठरतात. कार्वर यांच्या शिक्षणाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यासमोर 2 मार्ग होते. पहिला मार्ग स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मोठ्या उद्योगांमध्ये काम करणं, भरपूर पैसा कमवणं आणि सुखी आयुष्य जगणं. दुसरा मार्ग होता स्वतःचं ज्ञान समाजासाठी वापरणं. कार्वर यांनी कोणताही विचार न करता दुसरा मार्ग निवडला. त्यांना वाटत होतं की शिक्षणाचा खरा अर्थ स्वतःला मोठं करणं नसून इतरांचं जीवन अधिक चांगलं करणं हा आहे. याच काळात त्यांची भेट बुकर टी वॉशिंग्टन यांच्याशी झाली. कृष्णवर्णीय समाजाच्या शिक्षणासाठी आणि स्वावलंबनासाठी काम करणाऱ्या या महान शिक्षण तज्ज्ञांनी कार्वर यांच्यातील असामान्य क्षमता ओळखली आणि त्यांना टस्केगी इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी आमंत्रित केलं. हा निर्णय केवळ एका नोकरीचा नव्हता, तर तो हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्यासोबत जोडलेला होता. टस्कगीमध्ये कार्वर यांनी विद्यार्थ्यांना केवळ शेतीचं शिक्षण दिलं नाही, तर विचार करण्याची पद्धत शिकवली. त्यांच्या मते प्रत्येक शेतकरी हा संशोधक असू शकतो, जर तो आपल्या जमिनीचं निरीक्षण करायला शिकला तर. त्या काळात अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात कापसाची सतत लागवड होत होती. वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता संपत चालली होती. उत्पादन कमी होत होतं आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबत होते. कार्वर यांनी या समस्येकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. त्यांनी सांगितलं की निसर्गाला फसवता येत नाही. जमिनीचीही एक मर्यादा असते. जर आपण तिला विश्रांती दिली नाही तर ती आपल्याला उत्पादन देणं थांबवते. म्हणून त्यांनी पीक फेरपालटाची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली. कापसाबरोबर शेंगदाणे, सोयाबीन आणि रताळी यासारखी पिकं घेण्याचा सल्ला दिला. यामुळे जमिनीची सुपीकता पुन्हा वाढली आणि शेतकऱ्यांचं जीवन बदलू लागलं. आज आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर किंवा शाश्वत शेती या बाबतीत बोलतो, पण कार्वर यांनी हा विचार 100 वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणला होता. शेंगदाण्यांवरील त्यांच्या संशोधनाचा उल्लेख येतो. त्यांनी शेंगदाण्यांपासून शेकडो उपयुक्त वस्तू तयार करण्याचे प्रयोग केले आणि या पिकाचं आर्थिक महत्त्व वाढवलं. रंग, साबण, सौंदर्य प्रसाधनं, पशुखाद्य आणि अनेक औद्योगिक उपयोग त्यांनी शोधून काढले. त्यामागे त्यांचा उद्देश श्रीमंत होणं हा नव्हता. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या प्रत्येक शेंगदाण्याला योग्य किंमत मिळावी हा होता. संशोधनाचा हा मानवी दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहे. कार्वर यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांची नम्रता. त्यांच्या शोधांमुळे त्यांना प्रचंड संपत्ती मिळू शकली असती. अनेक कंपन्यांनी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दाखवली होती, पण त्यांनी आयुष्यभर साधेपणात जपला. त्यांना वाटायचं की निसर्गातील रहस्यांचा शोध आपण लावत नाही, तर ती रहस्य निसर्गच आपल्याला दाखवतो. आपण फक्त त्याचे विद्यार्थी आहोत. हा विचार त्यांना वैज्ञानिकांपेक्षा अधिक तत्वज्ञच बनवतो. त्यांच्या आयुष्यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात कोणताही संघर्ष नव्हता. उलट त्यांना वाटायचं की निसर्गाचा अभ्यास करणं म्हणजे सृष्टीच्या निर्मात्याच्या कार्याचा आदर करणं. इथे गवाणकर मॅमच्या लेखनाचं मोठेपण दिसून येतं. त्या कार्वर यांच्या यशाची केवळ
स्तुती करत नाहीत, तर त्या त्यांच्या विचारांची मांडणी इतक्या सहजपणे करतात की वाचक नकळत स्वतःच्या आयुष्याचा विचार करू लागतात. पुस्तक वाचताना अनेकदा असं वाटतं की हा कारवर यांच्या आयुष्याचा प्रवास नसून आपल्या स्वतःच्या मूल्यांची परीक्षा आहे. आपण यशस्वी होण्यासाठी धडपडतो आहोत की उपयुक्त होण्यासाठी? आपण शिक्षण घेतोय ते फक्त चांगली नोकरी मिळवण्यासाठी की समाजाला काहीतरी परत देण्यासाठी? हे प्रश्न पुस्तक संपल्यानंतरही मनामध्ये रेंगाळत राहतात. पुस्तकात लेखिकेची भाषा अत्यंत साधी आणि सोपी आहे, ओघवती आहे. वैज्ञानिक विषय हाताळताना त्या अवघड संज्ञांचा वापर करत नाही. प्रत्येक प्रसंग चित्रपटातील दृश्यासारखा डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणूनच हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ वाचकांपर्यंत सर्वांना समान रीतीनेच भावतं. माहिती आणि भावना यांचं सुंदर संतुलन हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. पुस्तकातला सर्वात मोठा संदेश म्हणजे यश आणि उपयोगिता यांच्यातला फरक. आजच्या समाजात यशाचं मोजमाप पगार, पद, प्रसिद्धी आणि संपत्तीने केलं जातं. पण कारवर यांचं आयुष्य सांगतं की जगाला तुमच्याकडून काय मिळालं हे अधिक महत्वाचं असतं. त्यांनी हजारो शेतकऱ्यांचं जीवन बदललं, पण स्वतःसाठी वैभवाची अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळे ते केवळ वैज्ञानिक म्हणून नव्हे तर महान माणूस म्हणूनही आपल्या स्मरणात राहतात. संतुलित दृष्टीने पाहिल्यास पुस्तकात कारवर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुलनेने कमी माहिती मिळते. त्यांच्या भावविश्वावर आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर अधिक प्रकाश पाडला असता तर चरित्र आणखी समृद्ध झालं असतं हे नक्की. मात्र लेखिकेचा उद्देश त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा असल्यामुळे ही उणीव फारशी जाणवत नाही. शेवटी एक होता कारवर हे पुस्तक आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी शिकवतं. पहिली, परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्ञानाची भूक माणसाला पुढे घेऊन जाते. दुसरी, विज्ञानाचा खरा उद्देश मानवाचं जीवन अधिक समृद्ध करणं. आणि तिसरी म्हणजे माणसाचं खरं मोठेपण त्याने किती कमावलं यावर नाही तर त्याने समाजाला किती दिलं यावर ठरतं. मला वाटतं हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने, शिक्षकाने, संशोधकाने आणि पालकाने वाचायलाच हवं. कारण हे पुस्तक प्रेरणा देतं, विचार करायला लावतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही देतं. हे केवळ आपल्याला एका महान वैज्ञानिकाची ओळख करून देत नाही तर चांगला माणूस कसं बनायचं यावरही विचार करायला भाग पडतं. मित्रहो, हे पुस्तक तुमच्यापैकी बहुतांश जणांनी वाचलं असणार आहे. मी देखील हे पुस्तक वाचून कमीत कमी 20 वर्ष उलटली आहेत. पण त्यावेळी मला पुस्तकाविषयी आलेली समज आणि आज मी जेव्हा पुस्तकाचं परीक्षण लिहितेय तेव्हा मला कळत चाललेलं पुस्तक यामध्ये प्रचंड तफावत जाणवते. मी आज या पुस्तकाकडे पूर्णतः नवीन दृष्टीने पाहू शकत आहे. तुम्हा सर्वांना हे पुस्तक कसं वाटलं किंवा तुम्हाला ते कितपत भावलं हे मला नक्की कळवा. शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती हे पुस्तक उपलब्ध आहे. जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर मी बुक स्टोअरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे भेट देऊन तुम्ही घरपोच हे पुस्तक मागवू शकाल. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तक परिचयासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तक विश्लेषणावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.